इम्प्रेसच्या क्रिएटिंग अ प्रेझेंटेशन डॉक्युमेंट आणि बेसिक फॉर्मॅटिंगवरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत इम्प्रेस विंडोतील विविध घटक, स्लाईड समाविष्ट आणि कॉपी करणे, तसेच फॉन्ट्स आणि त्यांचे फॉर्मॅटिंग. इथे आपण उबुंटू लिनक्स 1004 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि लिब्रिऑफिस सूट 334 वापरणार आहोत. आपण आधीच्या ट्युटोरियलमध्ये बनवलेले सॅम्पल इम्प्रेस हे प्रेझेंटेशन उघडूया. स्क्रीनवरील गोष्टींवर प्रथम नजर टाकू. मध्यभागातल्या वर्कस्पेसमध्ये आपण काम करणार आहोत. यात दिसणाऱ्या 5 टॅब्सना व्ह्यू बटन्स म्हणतात. सध्या नॉर्मल टॅब निवडलेला आहे. स्लाईड बनवण्यासाठी वापरला जाणारा हा मुख्य व्ह्यू आहे. आउटलाईन व्ह्यूमध्ये स्लाईडचे शीर्षक, बुलेट्स आणि अनुक्रमांक ह्या स्वरूपात स्लाईड्सची यादी दिसते. नोट्स व्ह्यूमध्ये स्लाईडसाठी तळटीपा लिहिता येतात, ज्या प्रेझेंटेशनच्या वेळी दिसत नाहीत. हँडआउट व्ह्यू हँडआउट प्रिंटिंगसाठी वापरतात. येथे आपल्याला एका पानावर किती स्लाईड्स प्रिंट करायच्या ते ठरवता येते. स्लाईड्स थंबनेल्स बघण्यासाठी सॉर्टर व्ह्यू वापरतात. नॉर्मल व्ह्यू बटणावर पुन्हा क्लिक करा. स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला स्लाईड्स पेन दिसेल. प्रेझेंटेशनमधील स्लाईड्सच्या थंबनेल्स येथे उपलब्ध असतात. उजव्या बाजूला तुम्हाला टास्क पेन दिसेल, ज्याच्यात 5 विभाग आहेत. लेआउट सेक्शनमध्ये स्लाईडचे आराखडे असतात. हे जसेच्या तसे किंवा त्यात बदल करून वापरता येतात. प्रत्येक विभागांबद्दल अधिक माहिती पुढे करून घेणार आहोत. आता आपण स्लाईड कशी समाविष्ट करावी ते शिकूया. स्लाईड पेनवरील दुसऱ्या स्लाईडवर क्लिक करून ती सिलेक्ट करा. आपण इन्सर्ट आणि मग स्लाईडवर क्लिक करा. आपल्याला दुसऱ्या स्लाईडनंतर नवीन स्लाईड समाविष्ट झालेली दिसेल. स्लाईडला शीर्षक देण्यासाठी क्लिक टू एड टायटल असे लिहिलेल्या टेक्स्ट बारवर क्लिक करा. आता शॉर्ट टर्म स्ट्रॅटेजी असे टाईप करून टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर क्लिक करा. अशा प्रकारे आपल्याला शीर्षक समाविष्ट करता येते. आपण 2 पद्धतींनी स्लाईडची कॉपी बनवू शकतो. पहिली पद्धत बघूया. इन्सर्ट आणि मग डुप्लिकेट स्लाईडवर क्लिक करा. आपण प्रथम बनवलेल्या स्लाईडनंतर नवीन डुप्लिकेट स्लाईड समाविष्ट झालेली दिसेल. या व्यतिरिक्त वर्कस्पेस पेनमधील स्लाईड सॉर्टरवर क्लिक करून स्लाईड सॉर्टर व्ह्यूवर जा. आता 7वी स्लाईड कॉपी करण्यासाठी माऊसचे उजवे बटण दाबून कंटेक्स्ट मेनूमधील कॉपी हा पर्याय सिलेक्ट करा. शेवटच्या स्लाईडवर राईट क्लिक करून पेस्ट निवडा. आफ्टर हा पर्याय सिलेक्ट करून ओके वर क्लिक करा. तुमच्या प्रेझेंटेशनच्या शेवटी ह्या स्लाईडची कॉपी तयार केली गेली आहे. आता फॉन्ट आणि फॉन्टला फॉर्मॅटिंग बद्दल जाणून घेऊ. लाँग टर्म गोल असे शीर्षक असलेल्या स्लाईडवर डबल क्लिक करून ती सिलेक्ट करा. बॉडीच्या टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा आणि सर्व मजकूर सिलेक्ट करून तो डिलीट करा. आता हे टाईप करा. रिड्यूस कॉस्ट, रिड्यूस डिपेंडन्स ऑन फ्यू वेंडर्स, डेव्हलप कस्टमाइज्ड ॲप्लिकेशन. लिब्रिऑफिस रायटरच्या डॉक्युमेंटप्रमाणे फॉन्ट टाइप आणि फॉन्ट साइझ मध्ये बदल करूया. टेक्स्टची एक ओळ निवडा. टेक्स्ट फॉर्मॅट या टूलबारमध्ये अल्बनी हा फॉन्ट टाइप बदलून तो एरियल ब्लॅक करा. आणि 32 हा फॉन्ट साइझ बदलून तो 40 करा. टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर कुठेही क्लिक करा. लक्षात घ्या की फॉन्ट बदललेला आहे. फॉर्मॅट मेनूमधील कॅरेक्टर या पर्यायावर क्लिक करून देखील फॉन्ट बदलता येतो. एक डायलॉग बॉक्स उघडेल, जिथे आपण आवश्यकतेनुसार फॉन्ट, स्टाईल आणि साइझ निवडू शकतो. हा डायलॉग बॉक्स बंद करू. फॉन्टचा रंग बदलण्यासाठी आपण डेव्हलपमेंट अप टू प्रेझेंट असे शीर्षक असलेली स्लाईड घेऊ. बॉडीच्या टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करून सर्व मजकूर सिलेक्ट करा. फॉन्ट कलरच्या आयकॉन शेजारील डाऊन ॲरोवर क्लिक करून तुम्हाला योग्य वाटेल असा रंग निवडा. टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर कुठेही क्लिक करा. रंगामध्ये झालेल्या बदलाकडे लक्ष द्या. लिब्रिऑफिस रायटरच्या डॉक्युमेंटप्रमाणेच येथे बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन ही फॉर्मॅटिंग वापरता येतात. रेकमेंडेशन असे शीर्षक असलेली स्लाईड निवडा. बॉडीच्या टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करून टेक्स्टची एक ओळ निवडा.
आता बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन या आयकॉनवर क्लिक करा. टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर कुठेही क्लिक करा. टेक्स्टमध्ये झालेला बदल लक्षात घ्या. आपण या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण शिकलो ते थोडक्यात. इम्प्रेस विंडोतील विविध घटक, स्लाईड समाविष्ट आणि कॉपी करणे, तसेच फॉन्ट्स आणि त्यांचे फॉर्मॅटिंग. कॉम्प्रिहेन्शन टेस्ट असाइनमेंट. नवीन प्रेझेंटेशन तयार करा. तिसऱ्या आणि चौथ्या स्लाईड्समध्ये एक नवीन स्लाईड समाविष्ट करा. प्रेझेंटेशनच्या शेवटी चौथ्या स्लाईडची कॉपी बनवा. दुसऱ्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स बनवा. त्यामध्ये काही टेक्स्ट टाईप करा. टेक्स्टचा फॉन्ट साइझ बदलून तो 32 करा. टेक्स्टला बोल्ड, इटॅलिक आणि अंडरलाईन करून त्याचा रंग निळा करा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा एक भाग आहे. यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज जगदीश शिंदे यांनी दिलेला आहे. सहभागासाठी धन्यवाद.